नमस्कार. पूर्ण झालेली रांगोळी बघायची असेल तर व्लॉग शेवटपर्यंत बघा. आज मला मस्त सुट्टी होती आणि आज निवांत उठले, म्हणजे एवढं पण काही लवकर उठले नाही, आरामात उठले आणि उठल्या-उठल्यानं जाऊन गॅलरीत बसले आणि ना मला माझ्या केसांचं खूप टेन्शन आलं आहे. कारण ना बिफोर डिलिव्हरी खूप छान केसं होती, हेल्दी झालेली. पण जशी डिलिव्हरी झाली ना त्याच्यानंतर खूप केसं गळत आहेत. तुमच्याकडे कोणाकडे जर काही सोल्युशन असेल आणि तुम्हाला रिझल्ट आला असेल तर मला ते नक्की सांगा, रेकमेंड करा, मी नक्की ट्राय करेन. पण माझी खूप केसं गळत आहेत. आज सुट्टी होती आणि एक्स्ट्राची पण खूप कामं होती, खूप काही डोक्यात होतं, काही गोष्टी करायच्या आहेत. पण म्हटलं चला आपण ना आधी फ्रेश होऊयात म्हणून ब्रश केला आणि फ्रेश झाले. नंतर अंघोळ करणार होते. आधी मला घर सगळं पुसून घ्यायचं होतं. महत्त्वाच्या म्हणजे माझ्या ज्या स्लायडिंग्सच्या काचा आहेत त्या. आता हे डिटर्जंट जे बिकोचं आहे ना ते मी माझं म्हणजे वॉशिंग मशीनचं डिटर्जंट आहे, पण मी ते कपड्यांसाठी कमी आणि हे काचा फर्निचर वगैरे क्लीन करायला जास्त वापरते. कारण ना ह्याच्याने खूप छान काचा निघल्या जातात, खूप चमचमतात आणि फर्निचर पण मस्त एक शाईन येते चांगलीच. म्हणून मी नेहमी हेच यूज करते. आणि ह्या ट्रान्सपरंट ज्या काचा आहेत ना त्या दिसायला खूप सुंदर दिसतात, पण त्यांची केअर पण तेवढीच घ्यावी लागते. म्हणून मग आतून बाहेरून सगळं स्वच्छ करून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता की मस्त एक चमक आली आहे स्लायडिंग्सला. आणि हे असं दिसलं ना तरच त्या ट्रान्सपरंट काचा चांगल्या दिसतात. माझी अंघोळ बाकी होती म्हणून आईने छानपैकी आज देव उजळवून घेतलेले आणि मी माझी झाडं बघत होती. सो तुम्हाला पण दाखवते. हे बघा, छानपैकी अशा गुलाबाला माझ्या कळ्या आलेल्या आणि अगदी माझी सगळीच झाडं एकदम छान झाली आहेत. हे कोलेसचे प्लांट आहे त्याला पण नवीन पालवी फुटली आणि मस्त अगदी झाडं झाली आहेत. सो या झाडांना बघितलं ना की छान वाटतं. आणि नवीन तुळस बघा माझी मस्त आता फुटत चालली आहे. आईने छानपैकी रांगोळीसुद्धाही काढलेली आणि छानपैकी दिवाबत्ती केलेली. हे रांगोळीचे साचे जे मी दिवाळीत आणलेले ना त्याच्याने छान रांगोळी पडली जाते. म्हणजे जी छोटी रांगोळी काढायची असेल ना तर एकदम उत्तम वाटतं त्याच्याने. त्याच्यानंतर मग अद्विक झोपलाच होता, म्हटलं चला दारात पण आपण रांगोळी काढून घेऊया. आणि ह्या रांगोळीवरून तुम्हाला समजलं असेल की आज काय आहे. सो आज आहे तुळशीचं लग्न आणि हे संध्याकाळचं वेळ आहे. संध्याकाळी छान दिवाबत्ती केली आणि दारातसुद्धा दिवे लावले आणि बाजूच्या ताई, मी, आई, आम्ही अद्विक, सृष्टी दिदी आम्ही सगळे मिळून चाललेलो शाही विवाह सोहळ्याला, म्हणजेच तुळशीच्या लग्नाला. सो तुम्ही बघू शकता एवढा छान मांडव, एवढी छान सजावट केलेली. पण पावसाने गोंधळ घातलेला. सो पाऊस थांबला आणि त्याच्यानंतर मग पुन्हा लगबग चालू झाली. म्हणजे अगदी नाही का आपल्या घरात लग्न असल्यावर वराडी येतात आणि त्यांना फेटे बांधले जातात. सो असंच काही इथे होतं आणि अद्विक पण आमचा क्यूट असा दिसत होता फेटा बांधल्यावर. आणि सृष्टी दिदीने सुद्धा फेटा बांधला. म्हणजे तिथे 2 लोकच होती जे कोणी येतील लहान मोठे त्यांना फेटे बांधले जात होते. त्याच्यानंतर मग छान थाटामाटात लग्न सोहळ्याला सुरुवात झाली आणि अगदी एकदम शाही सोहळा आपण म्हणू शकतो नक्कीच असा लग्न समारंभ पार पडलं. आणि तुमच्याकडे तुळशीचं लग्न कसं साजरं करतात मला नक्की सांगा. चलो बाय.